तर अकोलेतील ब्राह्मणवाडा गावचा सुपुत्र या चळवळीमध्ये शहीद झालेला आहे, या मोहिमेत शहीद झालेला आहे आणि दहशतवाद्यांशी दोन हात करताना, दहशतवाद्यांशी लढताना जवान संदीप गायकर हे शहीद झालेले आहेत। जम्मू काश्मीरमधील चकमकीमध्ये संदीप गायकर यांना वीर मरण आलेलं आहे। दुःख तर आहेच आणि अभिमान पण आहे। देशासाठी काहीतरी खूप मोठं करून गेले ते। हम्म, शब्दात नाही सांगता येत काही। 1.5 वर्षाचा मुलगा तुमच्या घोडीत आहे, आई वडील आहेत त्याचे, काय कसं काय आव्हान आता तुमच्या समोर? जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत त्यांना सोडणार नाही। त्यांची इच्छा होती का माझे आई बाप मला आनंदाने बघायचे। लास्ट पर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्यांना आनंदात ठेवेन। ते युद्ध चालू झालं ना, फक्त 2च दिवस राहिले होते। त्यांना मेल पण आला होता, सुट्टी पण संपली होती, ते लगेच गेले। मेल आले आले ते निघून गेले। काय ज्यावेळेस ते इथून गेले त्यावेळेस वाटलं होतं की असं काही होईल किंवा आज जे घडलंय काय? असं काहीच नव्हतं वाटलं, पण ते मला आधी पण बोलले होते, दीपा माझं एवढं जंप सुटलं का सगळं सुरक्षित आहे, टेन्शन घेऊ नको। कधी कळलं? आम्हाला नक्की म्हणजे आज कळायला सांगितलं। यावेळेस निरोप आला त्यावेळेस काय अवस्था? आज एकुलता एक मुलगा तुमचा, ते आता आम्हाला माहिती। मात्र एक सर्वोच्च बलिदान म्हणता येईल देश सेवा करताना त्याने बलिदान त्याला मिळालं। तू बंद कर। कशा पद्धतीचं जीवन तू जगला, लहानपणापासून कसा त्याला वाढवलं तुम्ही? लोकांची इकडे मोलमजुरी करू। शेवटची भेट तुमची कधी झाली होती? कधी तो आला होता? उद्या 15 दिवस येतील। काय बोलणं झालं त्यावेळेस? काही नाही जातो येतो म्हणला फक्त बस। तो पहिल्यापासूनच म्हणायचा मला मोठा साहेब काहीतरी व्हायचे। आम्ही त्याला म्हणायचं आता नापास झाला 1 वर्ष भाऊ काय करायचं? म्हणला नाही तुमच्या बरोबर काम करायचं नाही, मला शाळा शिकून मोठं व्हायचं। तो उस्मानाबादला शाळेतून खेळायला गेला।